हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये तिघी नावाच्या मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तिघी नावाची मराठी फिल्म स्वाती, सारिका आणि त्यांच्या आईबद्दल आहे, जिला कॅन्सर झाले आणि म्हणून दोन्ही बहिणी एकत्र येतात आणि आईची देखरेख करतात. असं पाहायला गेलं तर तिघांच्या पर्सनल लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम चालू आहे, पण त्या सगळ्यांना ओव्हरकम करून या तिघी एकत्र येतात. सो बेसिकली हा चित्रपट फक्त 2 तासाचा आहे, ज्याची स्टोरी खूपच सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण तरी सुद्धा सिनेमा मला वॉचेबल वाटला. रिझन नंबर 1, या फिल्मचा स्क्रीन प्ले आणि प्रेझेंटेशन खूप जास्त रॉ अँड रिअलिस्टिक आहे, ज्यामुळे दाखवलेला प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला रिलेटेबल वाटेल. या फिल्मचा ड्रामा किंवा कॅरेक्टर्स कुठेही अनरिअलिस्टिक किंवा ओव्हरबोल्ड वाटत नाही. इनफॅक्ट या तिन्ही मेन कॅरेक्टरची इमोशन, त्यांचं बिहेवियर आणि तिघींच्या पर्सनल लाईफमध्ये चाललेल्या प्रॉब्लेम्सला या 2 तसेच चित्रपटांमध्ये परफेक्टली ब्लेंड केले फिल्मच्या रायटर आणि डायरेक्टरने, आणि म्हणून हॅट्स ऑफ. भारती यात्रेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंड्स या तिघींनी सॉलिड कमबॅक केलाय. या चित्रपटामध्ये तिघींची परफॉर्मन्स तुम्हाला आउटस्टँडिंग वाटेल. स्पेशली फिल्ममध्ये असे बरेच मोमेंट आहे जिथे सोनाली आणि नेहाचा कॅरेक्टर खूप जास्त भांडण करतात आणि ते सगळे सिक्वेन्सेस तुम्हाला खूप जास्त रिलेटेबल वाटतील. आणि भारती यात्रेकर यांचा सेकंड हाफमध्ये एक मोमेंट आहे जिथे ती हॉस्पिटलमध्ये त्याची इमोशन्स व्यक्त करते. अगेन अमेझिंग मोमेंट फ्रॉम द एंटायर फिल्म. बाकी फिल्ममध्ये जितके पण मेल ॲक्टर्स आहेत, सगळ्यांची परफॉर्मन्स इक्वली चांगली आहे, पण मला असं वाटतं की फिल्ममध्ये जितके पण मेल कॅरेक्टर्स दाखवले, आयदर त्यांना नेगेटिव्ह वेमध्ये दाखवले किंवा त्यांना डाऊनग्रेड किंवा अंडररेटेड दाखवले, ज्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की हा सिनेमा फेमिनिझमला प्रमोट करतोय. पण माझं याबद्दल इतकंच म्हणणं आहे की मेल जे काय नेगेटिव्हमध्ये दाखवले, अशा प्रकारची लोक आपल्या सोसायटीमध्ये एक्झिस्ट करतात, विच आर अ थ्रेट टू द सोसायटी. मला पर्सनली या फिल्मचा आर्ट डायरेक्शन, लाइटिंग आणि ज्या प्रकारे काही कॅमेरा शॉट्स घेतले, इट लुक्स व्हेरी व्हेरी अमेझिंग ऑन द बिग स्क्रीन, ज्यामुळे मला प्रेझेंटेशनच्या बाबतीत हा सिनेमा तो बाय 100 आउट ऑफ 100 वाटला. बाकी म्युझिक आणि गाण्याच्या बाबतीत हा सिनेमा इतका अपलिंग तर नाही वाटला, पण तरी सुद्धा हा चित्रपट मला खूप जास्त आर्टिस्टिक आणि रिअलिटीने भरलेला वाटला, ज्यामुळे सिनेमा कधी सुरू झाला आणि कधी संपला कळणार सुद्धा नाही. बाकी व्हॉट्समध्ये चित्रपटाला आउट ऑफ 5 4ची रेटिंग. तुम्ही जर सिनेमा थिएटरमध्ये पाहिला असेल, तुम्हाला किती आवडलं किंवा नाही आवडलं, कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.